दक्षिण भारतातली प्राचीन राज्य या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच तुम्ही एक नकाशा बघताय. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन पूर्व 8व्या शतकापर्यंत हे दक्षिण भारताचा हा नकाशा आहे त्यावेळेचा. कोणती कोणती राष्ट्र होती, काय काय होतं बघा. आपल्याला आता दिसतंय तर वाकाटक, राष्ट्रकूट, पल्लव वगैरे वगैरे. तर तुम्ही ह्या नकाशाचं बारीकरित्या निरीक्षण करायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आहे आणि आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा केलेला आहे. पुढे जाऊया तर. आता आपण पुढच्या अजून कोणती कोणती राजघराणे आहेत, राजसत्ता आहेत, ह्याच्याबद्दलचा आता आपण अभ्यास करणार आहोत. विशेषतः आता आपण दक्षिण दिशेला जात आहोत भारताच्या. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधल्या 3 राज्यसत्ता ह्या त्यांचा जो उल्लेख केलेला आहे हा या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि त्या राजसत्ता कोणत्या तर चेर, पांड्य आणि चोळ या 3 राजसत्ता या होत्या. आणि या राजसत्तांचं इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकामध्ये किंवा त्याच्या पूर्वीपासून सुद्धा या सत्ता अस्तित्वात होत्या. आणि विशेषतः यांचा उल्लेख रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि तामिळ भाषेतल्या संगम साहित्यामध्ये या तिन्ही राजसत्तांचा उल्लेख आहे. कोणत्या राजसत्ता आहेत विद्यार्थी मित्रांनो? चेर, पांड्य आणि चोळ. लक्षात घ्या. पुढे जाऊया. तर मौर्य सम्राट अशोका ह्याच्या लेखामध्ये सुद्धा ह्याचा विशेष असा उल्लेख केला गेलेला आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचं हे अत्यंत महत्वाचं बंदर होतं. काय होतं? बंदर, जिथं जहाज, बोटी वगैरे थांबतात, जिथून आयात निर्यात होते जहाजामध्ये माल वगैरे ठेवून, ते बंदर. आणि हे बंदर चेर राज्यात होतं. कशामध्ये होतं? चेर राज्यात. पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्न इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. काय होत असे? निर्यात. त्याच्यानंतर मग पांड्य राज्याचा विस्तार हा आजच्या तामिळनाडूमध्ये होता. म्हणजे तामिळनाडू कोणतं हे आहे क्षेत्र? आता पूर्वीचं होतं पांड्य. आणि तेथील उत्कृष्ट दर्जाच्या अशा मोत्यांना खूपच मागणी होती. म्हणजे तिथे ते बनायचेत आणि ते तिथून पाठवायचे. म्हणजे तिथं अर्थातच खूप उत्कृष्टरित्या हे मोत्यांचं उत्पादन होत असणार. आणि मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. कुठली? पांड्य राज्याची. तर मग प्राचीन चोळांचं राज्य हे तामिळनाडूतून प्राचीन चोळांचं राज्य हे तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होतं. आलं लक्षात इथपर्यंत? आता पुढे जाऊया. आता आपण प्रवेश करणार आहोत सातवाहन राजघराण्यामध्ये. तर मौर्य साम्राज्य जे होतं हे पूर्णपणे ऱ्हास पावलं, म्हणजे आपल्या अशोकाचं. त्याच्यानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातल्या काही स्थानिक राजे जे होते हे स्वतंत्र झालेले होते. आणि त्यांनी सुद्धा छोटी छोटी आपली राज्य अशी स्थापन केलेली होती. पुढे जाऊया. त्यापैकीच एक घराणं आहे ते म्हणजे सातवाहन. कोणतं? सातवाहन. आणि प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. आणि राजा सिमुक, कोण? राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. कोण? राजा सिमुक. लक्षात घ्या नाव काय आहे? बोला. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. आणि पुणे जिल्ह्यातलं जुन्नर जवळच्या नाणेघाटातल्या लेण्यामध्ये असलेल्या कोरीव लेण्यामध्ये या घराण्यातल्या महत्वाच्या व्यक्तींची नावं आहेत. बघा, जागा कुठली आहे? पुणा. त्याच्या जवळच आहे जुन्नर.
आणि त्या जुन्नर जवळ आहे एक नाणे घाट, आणि त्या नाणे घाटामध्ये जी लेण्या आहेत त्यांच्या कोरीव कामामध्ये, म्हणजे कोरीव काम जे केलेलं आहे त्या घराण्यामध्ये या सातवाहन घरातल्या सातवाहन घराण्याच्या काही लोकांची नावं आहेत. मग काही सातवाहन राजे त्याच्यातले होते, त्यांच्या नावाआधी त्यांच्या आईचं नाव हे लावलं जायचं. कुणाचं नाव लावलं जायचं? आईचं नाव. उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी. बघा, आईचं नाव आहे गौतमी, मग गौतमी पुत्र सातकर्णी. आलं लक्षात? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. तर सातवाहन ह्या घराण्यातल्या गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा हा विशेष प्रसिद्ध होता, आणि त्याच्या पराक्रमाचं वर्णन हे नाशिक मधल्या लेण्यामध्ये कोरीव जो लेख आहेत त्याच्यामध्ये केलेला आहे. कुठे? नाशिक मध्ये. तिथल्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये हे कोरीव कामामध्ये त्याचं नाव लिहिलं गेलेलं आहे. पुढे जाऊया. त्याने शक राजा नहपान ह्याचा पराभव केला. कोण? शक राजा नहपान. लक्षात घ्या, नहपान ह्याचा पराभव केला. आणि त्याच्यानंतर गौतमी पुत्राचा उल्लेख हा नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी, आणि घोडे हे राजाचं काय आहे? वाहन आहे. कारण राजे हे घोड्यावरच बसून यायचे. म्हणून मग काय आहे की ज्यांच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? तर इतकं मोठं साम्राज्य आहे आमचं, ह्या छोट्याशा वाक्यामधून आपल्याला दिसून येतं. 3 समुद्राचं पाणी प्यालं म्हणजे 3 समुद्र तर वेगवेगळ्या ठिकाणी असणार अर्थात, आणि त्या ठिकाणचं साम्राज्यामधलं हे पाणी हे घोडे प्यालेले आहे. अशा रीतीने त्यांचं इतकं गौरवपूर्ण असं वर्णन केलेलं आहे. 3 समुद्र म्हणजे आता हे कोणते समुद्र? तर अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे, आणि हिंदी महासागर आहे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये सातवाहनांचं साम्राज्य हे उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं. आता आले लक्षात बरोबर? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? तर तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. सातवाहन राजघराणं आणि चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे ह्याच्याबद्दल छोटीशी माहिती घ्यायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात जाऊया. काय काय लिहिलंय, काय काय माहिती अजून आपल्याला बघायची. चला.